गोंदिया ते बल्लारपूर नवीन रेल्वे वाढीव लाईन सुरू होणार आहे। या प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे 20 कलमी सभागृह येथे माध्यम प्रतिनिधींशी दूरदृष्टी प्रणालीद्वारे संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकारी विजय गौडा, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोगरेवार उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की हा रेल्वे प्रकल्प 4500 कोटींपेक्षा जास्त आहे। याचा फायदा पूर्व विदर्भात विशेष करून गोंदिया, बल्लारशाह आणि गडचिरोलीला होईल। हा सर्व भाग भात उत्पादक प्रदेश आहे। आपल्या गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया सारख्या जिल्ह्यातून तांदूळ दुबई, आखात या देशांपर्यंत जात आहे। म्हणून या रेल्वे लाईनचा फायदा व्यापार व्यवसायाच्या वृद्धीसाठी मोठा होईल। ज्याचा अंदाजित खर्च 4500 कोटीपेक्षा जास्त आहे। या संदर्भात रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजी व राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी यांच्यासोबत आज या पूर्व विदर्भाच्या आणि विशेष करून गोंदिया ते बल्लारशाह या मधात असणाऱ्या सर्व विधानसभा सदस्य खासदारांसोबत बैठक केली, पत्रकार परिषद करण्यात आली। याचा फायदा गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याला मोठा होईल। आपण छत्तीसगड, मध्य प्रदेश या साऱ्या भागांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयर्न ओरशी संबंधित जे उद्योग येत आहेत, या उद्योगाला छत्तीसगड किंवा मध्य प्रदेशमध्ये व्यापार करण्यासाठी याचा एक मोठा फायदा होईल। हा सर्व भात उत्पादक प्रदेश आहे आणि आपल्यालाही माहित असेल की गोंदिया, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यातून आता आपला भात, आपला तांदूळ हा आता दुबई, आखाती देशापर्यंत चालला आहे। आज परवाच मी जेव्हा मुंबईमध्ये या संदर्भात माहिती घेतली तर मुंबईच्या बाजारात सुद्धा, नवी मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये सर्वात जास्त या राज्यातून जर तांदूळ येत असेल तर तो आपल्या पोंभुर्णा, मूळ या भागातून येतो आणि म्हणून या रेल्वे लाईनचा फायदा या व्यापार व्यवसायाच्या वृद्धीसाठी मोठा होईल। यामध्ये एक प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला की हा सारा जंगल क्षेत्र आहे, पण जंगल क्षेत्रामध्ये योग्य मिटिगेशन म्हणजे उपाययोजना करून जंगलाचं संरक्षण व वन्य प्राण्यांचंही संरक्षण केलं जाईल, ही माझी खात्री आहे।